Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। गेल्या काही काळापासून जुन्नरमध्ये बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढलेत। या हल्ल्यात गेल्या 20 दिवसांमध्ये 3 जणांना आपला प्राण गमवावा लागलाय। यात लहान मुलांचा देखील समावेश आहे। या सगळ्यानंतर जुन्नरवासियांकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं होतं। असं असताना आता स्वतःच्या संरक्षणासाठी जुन्नरमध्ये शेतात काम करणाऱ्या महिला गळ्यात खिळे असलेला पट्टा घालतायत। हा अनोखा जुगाड आता या महिलांनी शोधून काढलाय। गेल्या दशकापासून जुन्नरमध्ये बिबटे आणि मानवाचा संघर्ष वाढलाय। सध्या जुन्नरमध्ये 2000हून अधिक बिबट्यांची संख्या आहे। बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत। नुकतंच एका लहान मुलाची हत्या बिबट्याने केली होती। त्यानंतर पिंपरखेड येथील ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलं। वन विभागाची गाडी गावकऱ्यांनी पेटवली होती, तर दुसरीकडे रास्ता रोको देखील केला होता। अखेर नरभक्षक बिबट्याला वन विभागाकडून गोळी घालून ठार करण्यात आलं, तर काही बिबट्यांना जेरबंद देखील करण्यात आलं। असं असलं तरी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर जुन्नरच्या महिलांनी आता आधुनिक तोडगा काढलाय। शेती काम करताना गळ्यात लोखंडी खिळे असलेला पट्टा या महिला आता वापरतायत। बिबट्या सहसा हल्ला करताना मान पकडत असतो। एका श्वानाच्या गळ्यात असाच टोकदार खिळे असलेला पट्टा होता। त्यावेळी बिबट्याला त्या श्वानाची मान पकडता आली नव्हती, त्यामुळे त्याचे प्राण वाचले होते। आता गावातल्या महिलांनी हा पट्टा वापरण्याचा निर्णय घेतलाय। गळ्यात पट्टे घातले, नक्की काय शक्कल होती आणि कशामुळे केलंय? आम्हाला हे कुत्र्यामुळे म्हणजे शक्कल वाटली। कुत्र्यामुळे ना आम्ही कुत्र्याचा वाघाचा संघर्ष चालला होता। आमच्या समोर कुत्रं ओढलं होतं, त्यावेळेस आम्ही काठ्या वाजवत होतो। आम्हाला वाटलं कुत्रं नाहीच आता आमच्या हाताळायला यसच येत नाही, आम्ही कुत्रं वाचूच शकत नाही। काठी वाजवतोय पण पायाला धरलेलं होतं। त्यांनी हे वाघाला असं संघर्ष नाही करता आला का बा मानाला पकडीन का हे करीन। हे खिळे असल्यामुळं आमच्या कुत्र्याच्या पट्टा असल्यामुळं कुत्रं आमचं वाचलंय। त्यामुळं आम्हाला असं वाटतंय का आम्हालाही शेतकऱ्यांना गवत कापताना खुरपताना आम्हालाही सुद्धा पट्टा घालून असावा, असं काम करावं। आम्ही आता हे गवत कापायचंय ना, म्हणून आम्ही असे पट्टे घालू शकतो, हे म्हणूनच काम करू शकतो। तसं आम्हाला शेतकऱ्यांना काम नाही करता येणार। आम्ही मोकळं तसं जाऊ शकत नाही। आमच्या मानावर सुद्धा हल्ला करू शकतोय, पाठीकून हल्ला करू शकतोय। आम्ही गवत उचललं, कवळी उचलली तरी सुद्धा हल्ला करू शकतोय। हे पट्ट्याची गरज आहे आम्हाला शेतकऱ्यांना, असं आमचं म्हणणं आहे। त्याच्याशिवाय आम्हाला जगूच शकत नाही आम्ही, आम्हाला पट्टा असावा असं वाटतं। दरम्यान आता या जुगाडाचा कसा उपयोग होतो हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे।